लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की भावना बेडरूममध्ये ऑफिसचं काम करत बसलेली असते आणि सिद्धिराज अर्जंट बाथरूममध्ये आंघोळीला गेलेला असतो. हे अजिबात भावनाला माहितीच नसतं. त्यानंतर अचानक जेव्हा सिद्धू ओरडू लागतो की प्लीज मला कोणी टॉवेल देत आहे का, मला बाहेर यायचं आहे आणि मी टॉवेल विसरून आलेलो आहे, मला अर्जंट मीटिंगला जायचं आहे, प्लीज भावना मॅडम कोणी माझी मदत करेल का. आणि मग नाईलाजाने भावनाला सिद्धूला टॉवेल द्यावा लागतो. त्यानंतर सिद्धू टॉवेल लावतो आणि अचानक बाथरूममधून आहे तसाच बाहेर येतो. ते पाहून भावना प्रचंड ओरडते आणि लाजतेसुद्धा की सिद्धिराज, तुम्हाला महिलांसमोर हे असं यायला बरं वाटतं का, तुम्ही असं कसं काय करू शकता, थोडेसे मॅनर्स ठेवत चला. तुम्ही मला सांगायचं ना की मी बाथरूममध्ये आहे म्हणून, मी इथे थांबले नसते, आता मी काय करू. त्यानंतर भावना लगेच डोळे बंद करते आणि सिद्धूला म्हणते की मी डोळे बंद केलेले आहेत, तुम्ही तुमचं उरका, मला आता पटकन इथून रूमच्या बाहेर पडू द्या. त्यानंतर भावना सिद्धूकडे पाहतही नाही आणि सिद्धूला मात्र प्रचंड हसायला आलेलं असतं. त्यानंतर भावना पडू नये यासाठी सिद्धू भावनाला आधार देतो आणि रूमच्या बाहेर जाण्यास मदत करतो. आणि मग सिद्धू तिला हातसुद्धा लावतो आणि हात धरून तिला अगदी सावकाश तो रूमच्या बाहेर पाठवतोय. असा काहीसा रोमॅन्टिक भाग आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे.